सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत PCOS म्हणजे काय, तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणजे काय, तर पॉली म्हणजे अनेक, ओव्हरीज मध्ये अनेक गाठी, सिस्ट म्हणजे गाठी निर्माण होणं यालाच PCOS किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं म्हणतात. तर या पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोममुळे गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होतो. हे खरं आहे का? गर्भधारणा होत नाही का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणजे फक्त अंडाशयामध्ये गाठी होणं इतकंच नाही, तर हा आजार एक मेटाबॉलिक, आपल्या मेटाबॉलिझमशी संबंधित आहे, आपल्या हार्मोनल रेग्युलेशनशी संबंधित आहे, आपल्या शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीशी संबंधित आहे, आपल्या शरीरातील हार्मोनचा बॅलन्स बिघडलेला आहे, आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत आहे असं सांगणारा हा एक आजार असतो. आता हा आजार होतो कशामुळे, तर हा आजार होण्यासाठी कारणीभूत अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे जेनेटिक हे कारण असू शकतं, म्हणजे अनुवंशिक. कधी कधी तुम्हाला हा त्रास असू शकतो, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हा आजार होऊ शकतो. कधी कधी याच्या मागे तुमची लाईफस्टाईल हा देखील एक कारण असू शकतं, हे देखील एक कारण असू शकतं. लाईफस्टाईल म्हणजे काय, जर तुम्ही फास्ट फूड खात असाल, जर तुमचं खाण्यावर नियंत्रण नसेल, तुम्ही प्रोसेस्ड फूड, जंक फूड अधिक प्रमाणात खात असाल, फायबर, प्रोटीन यांचं प्रमाण जर तुमच्या शरीरामध्ये कमी असेल, तर यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो. कधी कधी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, इन्सुलिन रेझिस्टन्स तुमच्या शरीरामध्ये निर्माण झाला असेल. तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन आहे, परंतु तुमचं शरीर जर ते इन्सुलिन हॉर्मोन वापरू शकत नसेल, म्हणजे डायबेटीसची आधीची पायरी जर असेल, प्री डायबेटीस असेल, किंवा तुम्ही जर डायबेटिक असाल, तर तुमच्यामध्ये PCOS होण्याची शक्यता अधिक असते, किंवा PCOS असल्यावर डायबिटीस होण्याची शक्यता अधिक असते. वाईस वर्सा, PCOS आणि डायबिटीस ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला सोनोग्राफीमध्ये असं समजतं की तुम्हाला PCOSचा त्रास आहे, त्यावेळी तुम्ही साखरेची तपासणी, HbA1c हे अवश्य करून घेतलं पाहिजे. तुमची रक्तातील साखर वाढली आहे की नाही हे तपासणं देखील अशा वेळी महत्वाचं असतं. PCOSची नक्की लक्षणं काय आहेत, PCOSचा त्रास होतोय हे कुठल्या लक्षणांवरून ओळखता येईल, तर पहिलं म्हणजे पाळी अनियमित होणे. पाळी अनियमित होणे हे PCOS मुळे होतं. पाळी वेळेवर येत नाही आणि त्यामुळे ओव्ह्युलेशन वेळेत होत नाही, आणि ओव्ह्युलेशन वेळेत न झाल्यामुळे तुम्हाला गर्भधारणेला अडथळा येतो. त्यामुळे पाळी अनियमित असणे, पाळी मागे पुढे होणे हे PCOSचं पहिलं लक्षण आहे. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर केस येतात. त्यानंतर काही वेळी तुमचा आवाज देखील बदलू शकतो. चेहऱ्यावर मुरमं येतात, चेहऱ्यावर पिंपल्स येतात, वजन अचानक खूप वाढतं. तर ही सगळी लक्षणं PCOSची आहेत. अनेक बाकीच्या आजारांमध्ये देखील ही लक्षणं असू शकतात, परंतु PCOS मध्ये देखील ही लक्षणं आढळतात. कधी कधी केस गळतात, केस पातळ होतात, हे देखील PCOS मध्ये पाहायला मिळतं. तर आता PCOSचा त्रास जर तुम्हाला असेल तर तो तुम्हाला ओळखता कसा येईल. PCOSचा त्रास आहे हे आपल्याला सोनोग्राफी मधून कळू शकतं. सोनोग्राफी केल्यानंतर आणि गायनेकॉलॉजिस्टशी चर्चा केल्यानंतर तुम्हाला कळू शकेल की तुम्हाला PCOSचा त्रास आहे. आता PCOS आहे म्हणजे गर्भधारणा होणार नाही का, असं आहे का, तर नाही. जर तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेतली, हार्मोनल रेग्युलेशन केलं, तुमचे हार्मोन्स जागेवर आणले, तुमच्या बॉडीचं संतुलन जर राखलं, तुमच्या शरीराचं संतुलन व्यवस्थित केलं, तर तुम्हाला नक्कीच गर्भधारणा होऊ शकते. त्यासाठी तुम्ही तुमचं लाईफस्टाईल, तुमच्या हॅबिट्स, तुमचं खाणं पिणं हे सुधारणं हे अतिशय आवश्यक आहे. मग PCOSचा त्रास टाळण्यासाठी किंवा PCOS झालं असेल तर त्यातून बाहेर येण्यासाठी काय उपाय आहेत, तर पहिलं म्हणजे तुमची लाईफस्टाईल सुधारा. तुम्ही जंक फूड, प्रोसेस्ड फूड काही खात असाल तर ते पूर्णपणे बंद करा. गोड पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा. तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश ठेवा, फायबरचा समावेश ठेवा.
डेली एक्सरसाइज करणं, दररोज काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं हे देखील महत्वाचं आहे. यामुळे तुमची ओव्हरऑल हेल्थ, एकूण आरोग्य चांगलं राहणार आहे आणि PCOSचा त्रास देखील कमी होणार आहे. या आपल्या ओव्हरीजवर, आपल्या अंडाशयावर असलेल्या गाठी हळूहळू कमी होणार आहेत. या गाठी कमी झाल्यानंतर आपोआपच तुमची पाळी वेळेत येणार आहे आणि पाळी वेळेत आले की गर्भधारणेला अडथळा निर्माण होणार नाहीये. ओव्ह्युलेशन वेळेत होणार आहे. गर्भधारणेसाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ओव्ह्युलेशन वेळेवर असणं. या ओव्ह्युलेशन सायकलचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ओव्ह्युलेशन सायकलचा अभ्यास केला तर तुम्हाला गर्भधारणा होणं हे अतिशय सोपं होणार आहे. PCOS असताना देखील तुम्हाला गर्भधारणा नक्की होऊ शकते. फक्त तुम्हाला तुमच्या बॉडीचं, तुमच्या शरीराचं संतुलन व्यवस्थित ठेवावं लागेल. शरीरामध्ये जे काही बदल झाले आहेत, शरीरामध्ये जे काही चुकीचं होत आहे ते बदलून तुम्हाला योग्य दिशेने ते वळवावं लागेल. योग्य प्रयत्न करावे लागतील आणि PCOSला तुम्हाला हरवायचं आहे. अशा प्रकारे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतली. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी, अशीच आरोग्यविषयक महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.